नमस्कार. डिमांड सप्लाय सीरीजच्या डे 5 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण निफ्टीचा एक आपण चार्ट बघणार आहे. त्या चार्टमध्ये काय झालंय आपण त्यावरती डिस्कशन किंवा चर्चा करणार आहोत. तर बघूयात, हा निफ्टीचा चार्ट आहे. या चार्टवरती जसं मागच्या जो डे 4चा व्हिडिओ होता, त्या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी बघितल्या होत्या, बरोबर? आणि तेव्हाच आपण कुठे सप्लाय एरिया बनलेला आहे, कुठे डिमांड एरिया बनलेला आहे, त्यावरती आपण चर्चा केलेली होती. तर आज बघा, आज आपण चर्चा केलेली होती. पुढे काय झालंय बघा आता. ही जी अनफिल्ड कॅन्डल बनलेली होती, अनडिसिजन कॅन्डल बनलेली होती. या अनडिसिजन कॅन्डलच्या जवळ मार्केट गेलं आणि तिथून खाली आलेलं. आपण हे डेच्या कॅन्डलवरती बघितलं. आज जर छोट्या टाईम फ्रेममध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येऊन जाईल. बघा, आज आपण 15 मिनिटाचा टाईम फ्रेम बघत आहोत. या 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपल्याला लक्षात येईल. हे बघा, हा जो एरिया बनलेला आहे, हा सर्व एरिया एक रेजिस्टन्स एरिया बनलेला आहे, बरोबर? रेजिस्टन्स एरिया बनलेला आहे. आज बघा, मार्केट सकाळी ही 9:15ची कॅन्डल आहे, ही ओपन झाली. ओपन झाल्यानंतर या कॅन्डलने हाय केला, लो मारला आणि तिथून जास्त खाली कॅन्डल आलेली आहे. परंतु जे कालचं मार्केट क्लोज झालेलं होतं, त्या मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर लक्षात येईल, इथे एक सप्लायचा एरिया बनलेला होता. हा एक सप्लायचा एरिया बनलेला होता. मग या सप्लायच्या एरियामधूनच बघा, या सप्लायच्या एरियामधून या सप्लायच्या एरियामध्ये मार्केट आज हाय केला आणि तिथूनच मार्केट आज खाली आलेलं आहे. मार्केटने आज सप्लायच्या एरियामधून येताना बघा 1:5 चा रिवॉर्ड पण दिलेला होता, बरोबर? कारण सप्लाय एरिया हा खूप महत्त्वाचा आहे. सप्लाय एरियामध्ये जसा डिमांड एरिया असेल, डिमांड एरियामध्ये एकदम क्विकमध्ये तेजी येते. तसेच सप्लाय एरियामध्ये पण एकदम क्विकमध्ये, फास्टमध्ये शॉर्ट पोझिशन क्रिएट होते आणि प्राईसमध्ये मोठी मूव्हमेंट आपल्याला खालच्या बाजूने झालेली दिसते सेलिंगमध्ये. ठीक आहे. तर आपण बघितलं की इथे सप्लाय एरिया बनलेला होता. त्याच सप्लाय एरियामध्ये मार्केटने हाय केला आणि तिथून मार्केट खाली आलेलं आपण बघितलं. आता वारंवार बघा, आता हा सप्लाय एरिया काल बनलेला होता. आज त्याच सप्लाय एरियामध्ये बघा, सकाळची मॉर्निंगची जी कॅन्डल बनलेली होती, तिने तिथे हाय केला आणि खाली आलेला. पुन्हा मार्केट त्याच एरियामध्ये गेलं आणि तिथून खाली आलंय. तिथून खाली येण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघूया, छोट्या टाईम फ्रेमवरती पण लक्षात येऊन जाईल. जिथे-जिथे अनफिल्ड कॅन्डल आहे, जिथे-जिथे सप्लाय, हे बघा, आज अजून दुसरं एक कन्फर्मेशन आपल्याला इथे कमी टाईम फ्रेममध्ये, मोठ्या टाईम फ्रेममध्ये जर बघितलं तर इथे एक सप्लाय सप्लाय क्रिएट झालेला होता. छोट्या टाईम फ्रेममध्ये जर आपण 10 मिनिटमध्ये गेलं तर कंटिन्युअस रेड कॅन्डल बनलेली आहे. ही एक मोठी अनफिल्ड कॅन्डल बनलेली आहे, अनडिसिजन कॅन्डल बनलेली. छोट्या टाईम फ्रेममध्ये जर गेलं तर आपल्याला बघा, आपल्याला इथे एक अनडिसिजन कॅन्डल दिसतीये, सप्लायचा एरिया दिसतोय. इथे एक सप्लायची कॅन्डल बनलेली आहे. ही आपण मागच्या डे 4मध्ये आपण या कॅन्डलची चर्चा केली होती की या कॅन्डलला सहजासहजी क्रॉस करून जाणार नाही. जरी या कॅन्डलच्या जवळ गेलं तर वारंवार जोपर्यंत ही कॅन्डल क्लोज करून वरती, या कॅन्डलला क्लोज करून मार्केटवरती थांबत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये एक नवीन तेजी आपल्याला बघायला भेटणार नाही, ही आपण चर्चा केली होती. तर आता बघा, मार्केट त्याच एरियामध्ये गेलं. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपल्याला इथे सप्लाय क्रिएट झालेला दिसतो आणि त्याच्या खाली एक अनफिल्ड कॅन्डल बनलेली होती. याचा अर्थ मार्केट पुन्हा या एरियामध्ये आल्यानंतर इथे सेलिंग क्रिएट होणार होती. सेलिंग क्रिएट झाल्यामुळे मार्केट खाली आलं. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये पण आपल्याला 2 प्रकारचं कन्फर्मेशन इथे भेटतंय, बरोबर? तिथून खाली आलं. आज पण बघा, इथे ही कॅन्डल क्रिएट होताना ही कॅन्डल क्रिएट झाली आणि सेलिंग प्रेशर तयार झाला आणि मार्केट खाली आलं. आज पुन्हा बघा, इथे पण एक कॅन्डल कोणती बनली? एक कॅन्डल बनली, अनडिसिजन कॅन्डल बनली. त्याच अनडिसिजन कॅन्डलच्या एरियामध्ये मार्केट त्या अनडिसिजन कॅन्डलला अजूनही क्रॉस करत नाहीये, बरोबर? कारण
जिथे-जिथे अनडिसिजन कॅन्डल तयार होते, तिथे-तिथे सेलिंग प्रेशर बनलेला असतो आणि तिथे काही मोठे जे बिग प्लेयर असतात, त्यांच्या काही सेलिंग ऑर्डर पेंडिंग राहिलेले असतात. तर मार्केट त्या सेलिंग ऑर्डर जोपर्यंत त्या सेलिंग ऑर्डर पूर्ण फिल होत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये मूव्हमेंट होत असते. आता हे आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये बघतोय. छोट्या टाईम फ्रेममध्ये जर बघितलं, तर हे बघा एकदम छान एकदम व्यवस्थितपणे आपल्याला बघायला भेटतं. हे बघा इथे एक फिल्ड, ही अनफिल्ड कॅन्डल आणि ही पूर्ण भरलेली कॅन्डल. म्हणजे हा जो एरिया इथे बनलेला आहे, हा सगळा जो एरिया जो बनलेला आहे ना, याला एक छोटासा बफर जर ठेवला, तर हा एरिया कोणता होता? प्रेशर क्रिएट करणारा एरिया. सप्लाय क्रिएट करणारा एरिया. मार्केट त्या एरियाला क्रॉस करून वरती टिकत नाहीये. मार्केट वारंवार तिथून खाली येण्याचा प्रयत्न करतंय. बरोबर? हे आपल्याला 3 मिनिटाच्या कॅन्डलवरती बघायला भेटतंय. इथे सेम तशीच इथे एक अनडिसिजन कॅन्डल तयार झाली. इथे पुढे पण अनडिसिजन कॅन्डल तयार आहे. इथे पण पुढे बघायला गेलं तर अनडिसिजन कॅन्डल तयार आहे. अनडिसिजन कॅन्डल फॉर्म झाली याचा अर्थ मार्केटमध्ये प्रेशर आहे. मार्केट वरती जाऊ देत नाही. तिथे गेल्यानंतर मार्केट खाली येण्याचा प्रयत्न वारंवार करत आहे. छोट्या टाईम फ्रेममध्ये जर बघितलं 1 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये, तर आपल्याला अजून लक्षात येईल. हे बघा, इथे एक सप्लाय झोन तयार झालेला आहे. त्याच सप्लाय झोनच्या एरियामध्ये मार्केट गेलंय आणि मार्केटने तिथून चांगला मोठा लो केलेला आपल्याला दिसतो. परंतु या हा जो सप्लाय झोन बनलेला आहे, त्या सप्लाय झोनच्या एरियाला मार्केटने क्रॉस करून वरती गेलेलं नाही. तिथूनच वारंवार खाली येण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर? हे आहे आजचं आणि ही कॅन्डल जी आपण बघतो बघा 10 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण ही मोठी कॅन्डल बघतोय. ही पहिलीच कॅन्डल काय आहे? अनडिसिजन कॅन्डल आहे. ही अनडिसिजन कॅन्डल क्रॉस झालेली नाहीये. या अनडिसिजन कॅन्डलला या अनडिसिजन कॅन्डलच्या एरियामध्ये मार्केट आहे. बरोबर? हेच आता जर आपण छोट्या टाईम फ्रेममध्ये बघतोय आपण थोडंसं मोठ्या टाईम फ्रेममध्ये बघूयात. 2 तासाच्या टाईम फ्रेममध्ये बघितलं तर मार्केट एका एरियामध्ये एक एक एरिया मार्केटने केलेला आहे. त्याच एरियामध्ये मार्केट थांबत आहे. 30 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये बघितलं तर आपल्याला एक गोष्ट काय लक्षात येते, की मार्केटमध्ये निफ्टीमध्ये काय झालंय, एक प्लेग्राऊंड तयार होत आहे. या प्लेग्राऊंडमध्येच मार्केट ट्रेड करतंय. तो प्लेग्राऊंडचा एरिया मार्केट ब्रेक करत नाहीये. बघा मार्केटमध्ये जर बघितलं तर आपल्याला हा जो वरचा एरिया बनलेला दिसतो, त्या वरच्या एरियामध्ये हा जो वरचा एरिया बनलेला आहे, हा एरिया एक रेझिस्टन्सचं काम करतोय छोट्या टाईम फ्रेममध्ये आणि हा जो खालचा एरिया बनलेला आहे, हा एक सपोर्टचं काम करतो. म्हणून वारंवार जेव्हा मार्केट या एरियामध्ये जातंय, तेव्हा मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर तयार होतो आणि मार्केट खाली येण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर? ठीक आहे. तर आपण आज थोडंसं बघूयात, की हे बघा मार्केटमध्ये काय आहे, की आपण ट्रेडिंग करतो. परंतु ट्रेडिंग करताना आपल्याला पूर्ण अमाउंट घेऊन आपल्याला ट्रेड करायला नाही पाहिजे. तर आपण एक छोटी अमाउंट घेऊन आपण ट्रेड करायला पाहिजे. जसं की 10,000 किंवा 20,000 ट्रेडिंगसाठी इन्व्हेस्टमेंट पर्पजनी नाही. तर ट्रेडिंगसाठी आपण एक छोटी अमाउंटने आपण ट्रेड करायला पाहिजे. छोट्या अमाउंट घेऊन जेव्हा आपण ट्रेड करतो, तेव्हा आपल्या जो स्टॉप लॉस असतो तो एक निश्चित आणि छोटा स्टॉप लॉस आपल्याला भेटतो. हे बघा आता मार्केटमध्ये आता इथे जर आपण ट्रेड प्लॅन करत होतो, बरोबर? इथे 15 मिनिटाचा ज्यावेळेस सप्लाय एरिया बनलेला होता, तर आपण बघा निफ्टीमध्ये जेव्हा आपण एक छोटासा ट्रेड प्लॅन करत होतो, तेव्हा इथे एक ट्रेड होत होता. या एरियामध्ये एक ट्रेड होत होता. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये 10 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये जर बघितलं, तर आपल्याला लक्षात येतं की ह्या एरियामध्ये एक इथे 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 जर बघितलं 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये तर इथे एक सप्लाय क्रिएट झालेला होता. बरोबर? सप्लायचा एक एरिया क्रिएट झालेला होता. या सप्लायच्या एरियामध्ये आपल्याला एकदम छोटासा एरिया आहे ना, तर आपल्याला या छोट्याशा एरियामध्ये एक छोटा स्टॉप लॉस आणि एक छोटा स्टॉप लॉस आणि एंट्री आपल्याला एक एंट्री, एक छोटा स्टॉप लॉस आणि त्या स्टॉप लॉसच्या 1:5 पर्यंत आपल्याला टार्गेट आपल्याला मिळून जातं, हे आपण बघितलंय. बरोबर? म्हणून आपल्याला एक डिसिप्लिन ट्रेडर काय करतो? डिसिप्लिन ट्रेडर एक छोटासा स्टॉप लॉस त्याचा फिक्स असतो आणि त्या स्टॉप लॉसच्या मिनिमम 3 टाईम, 4 टाईम, 5 टाईम हे हे त्या ट्रेडरचं टार्गेट असतं. त्या ट्रेडमध्ये टार्गेट ठेवलेलं असतं. टार्गेट म्हणून मार्केटमध्ये 1:3, 1:4, 1:5 असं टार्गेट जिथे भेटेल, तिथे आपण ट्रेड करायला पाहिजे. ठीक आहे. मार्केटमध्ये काय होतं, की लवकरात लवकर पैसे
मिळणं लवकरात लवकर पैसे मिळायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. परंतु ट्रेडिंगमध्ये आपल्याला लवकरात लवकर पैसे मिळण्यापेक्षा आपल्याला महत्त्वाचं आहे डिसिप्लिन आणि डिसिप्लिन डिसिप्लिन हा खूप महत्त्वाचा आहे. ट्रेडिंगमध्ये पूर्ण दिवस आपल्याला चार्ट बघण्याची आवश्यकता नाही आहे. जिथे कुठे ट्रेडचा सेटअप बनलेला आहे किंवा सेलिंगची किंवा बायिंगची अपॉर्च्युनिटी जिथे आहे, जिथे डिमांड झोन बनलेला आहे, जिथे सप्लाय झोन बनलेला आहे, अशा ठिकाणी आपल्याला एक एंट्री प्लॅन करता येते. त्या एंट्रीमध्ये आपला स्टॉप लॉस प्लॅन होतो. टार्गेट पण आपण व्यवस्थितपणे प्लॅन करतो आणि हे आधी आपल्याला प्लॅन आपलं असायला पाहिजे. म्हणजे आपण त्या एरियामध्ये मार्केट आलं, की आपली एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट या सर्व गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे एक्झिक्युशन करता येतात. म्हणून ट्रेडिंगच्या क्षेत्रामध्ये एक डिसिप्लिन हे खूप महत्त्वाचं आहे. योग्य एंट्री खूप महत्त्वाची आहे. बघूयात आपण आता हे झालं आजसाठीचं मार्केट. आता आपण जे मार्केट बघत आहोत ते. याबरोबर काही झोनची आपण चर्चा करणार आहोत. कुठे कोणते झोन बनलेले आहेत का किंवा काय? तर आपण मागच्या डे 4मध्ये आपण बघितलेलं होतं, की एक आय-सी-आय-सी-आय बँकमध्ये एक पॅटर्न तयार झालेला होता आणि तो 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये एक व्यवस्थित असा एक पॅटर्न बनलेला होता. आणि मार्केटने काय केलं बघा, लक्षात येईल. हं, इथे एक इथे एक पॅटर्न बनलेला होता मार्केटमध्ये, बरोबर? मार्केट ज्या ह्या एरियामध्ये आलं आणि इथून 1:5 किंवा त्यापेक्षा जास्त रिवॉर्ड रेशो देऊन मार्केट केलं आहे. आज जर बघितलं तर हे बघा लक्षात येईल आपल्याला. इथे एक कोणती कॅन्डल बनलेली आहे? इथे एक ही ओपन आणि लो सेम असणारी कॅन्डल बनलेली आहे. हे बघा आता ही मार्केट सकाळी 9:15ची कॅन्डल आहे. 9:15ची कॅन्डल ही आपल्याला काय सांगते? इथे ओपन झाली. ओपन झाल्यानंतर लो झाला. लो केल्यावरती हाय केला आणि मार्केट कुठे क्लोज झाली ही कॅन्डल? इथेच क्लोज झालेली आपल्याला दिसते. ही 3:15ची कॅन्डल आहे. 3:15ची जी कॅन्डल आहे, शेवटची कॅन्डल. जेव्हा आपण आता इथे जर आपण ट्रेड प्लॅन करतोय, तर आपल्याला काय करावं लागेल? इथे हे बघा, ट्रेड प्लॅन करत असताना आपल्याला थोडंसं पाठीमागे काय पॅटर्न बनलेला आहे का? किंवा एखादी आता हे बघा, ही अनफिल्ड कॅन्डल आहे. इथे पण काय आहे? अनफिल्ड कॅन्डल आहे. तर आपल्याला यांचा आधार घ्यावा लागतो स्टॉप लॉस ठेवताना. म्हणून जरी आपली इथे ही ओपन आणि लोची कॅन्डल सेम असेल, बरोबर? ओपन आणि लोची कॅन्डल जर सेम असेल, तर आपला एंट्री प्लॅन कुठं होतो? ह्या एरियाच्या कॅन्डलच्या एरियामध्ये आपला एंट्री प्लॅन होतो. परंतु जो स्टॉप लॉस असतो, जर पाठीमागे ही अनफिल्ड कॅन्डल नसते किंवा इथे जर अनफिल्ड पॅटर्न तयार होत नसता, तर आपला स्टॉप लॉस या कॅन्डलच्या थोडासा खाली राहिला असता. परंतु आता आपला जो स्टॉप लॉस होईल, तो स्टॉप लॉस कुठं होणार आहे? तो स्टॉप लॉस आपला ह्या कॅन्डलच्या खाली जाणार आहे, बरोबर? या कॅन्डलच्या खाली जाणार आहे कारण इथे अनफिल्ड आणि फील्डचा पॅटर्न बनलेला आहे. प्लेग्राऊंडचा एक एरिया पण तिथे बनलेला आहे. म्हणून आपला स्टॉप लॉस हे बघा ह्या कॅन्डलच्या खाली आपला थोडासा स्टॉप लॉस येणार आहे. म्हणून आपण बफर ठेवताना थोडासा बफर, एंट्री आणि आपण टार्गेट ठेवणार आहे. तर बघा आज मार्केटने काय केलं? एकदम व्यवस्थितपणे जर बघितलं तर आज मार्केट तिथेच आलं. त्या एरियामधनं कितीचा हाय मारलाय? वरती 1441चा हाय मारलेला दिसतो. 1420 वरनं 1441चा हाय आपल्याला पाहायला मिळतो. तर हे बघा तिथे आल्यानंतर 1:5चा रिस्क रिवॉर्ड भेटतो मार्केटमध्ये. 1:3, 4, 5चा रिस्क रिवॉर्ड भेटतो बघा. 1:4 जवळ-जवळ 1:5 पर्यंत 1:4, 1:5च्या दरम्यान मार्केट मार्केटने आपल्याला काय दिलंय? एक टार्गेट आपल्याला दिलेलं बघायला मिळतंय आय-सी-आय-सी-आय बँकमध्ये. हेच जर आपण बघितलं, अजून एक स्टॉक आपण बघितला होता तो म्हणजे टायटन. टायटनमध्ये पण काय झालंय ते बघूयात. हा आहे टायटनच्या स्टॉकमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलेलं होतं, की हे बघा इथे पण ओपन आणि लोची कॅन्डल सेम बनलेली होती. जर ओपन आणि लोची कॅन्डल सेम बनलेली असेल, तर आपला ही झाली एंट्री, बरोबर? आणि जो स्टॉप लॉस ठेवायचा आहे, तर तो स्टॉप लॉस आपल्याला काय येणार आहे? बघा, इथे ही अनफिल्ड कॅन्डल बनलेली आहे ना, जिथे ही कॅन्डल बनली, या कॅन्डलच्या आतमध्ये हे बघा 1, 2, 3, 4 मल्टिपल कॅन्डल्स या कॅन्डलच्या आतमध्ये बनलेल्या आहेत आणि एकाच कॅन्डलमध्ये बाईंगचा प्रेशर जास्त तयार झालेला होता, बरोबर? तर याचा अर्थ असा आहे, की या कॅन्डलचा ओपन जिथे आहे, त्या ओपनच्या एरियामध्ये काही
ऑर्डर्स या इन्स्टिट्यूशनलच्या पेंडिंग होत्या, तर तिथे मार्केट त्या ऑर्डर घेण्यासाठी येणार होतं. फक्त इथे काय, इथे एक विषय महत्त्वाचा होता, की जो स्टॉप लॉस ठेवायचा होता, तो स्टॉप लॉस आपण काय करणार होतो, तर या कॅन्डलच्या पाठीमागे एक ही अनफिल्ड कॅन्डल बनलेली आहे. तर आपला जो स्टॉप लॉस बनणार होता, तो या अनफिल्ड कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस बनणार होता आणि आपलं टार्गेट होणार होतं 1:5चं. तर बघा, आपल्याला लक्षात येऊन जाईल, की आपली एंट्री आणि हा आपला छोटासा स्टॉप लॉस आणि हे आपलं 1:5चं टार्गेट. बरोबर. रिस्क रिवॉर्ड रेशो इथे पण खूप फेवरेबल आपल्याला बघायला मिळतो. कारण जिथे-जिथे हे बघा, हा पण डिमांड डिमांड झोनचा एक प्रकारच आहे. जिथे एकदम बाईंग तयार होते किंवा जिथे मोठा बायर्स मार्केटमध्ये ॲक्टिव्ह झालेला दिसतो, तिथे एक आपल्याला डिमांड बघायला भेटते. बरोबर. म्हणून इथे एक डिमांड क्रिएट झालेला होता. त्याच एरियामधनं मार्केट वरती गेलंय.